डाळ बाटी बनवते. तर इथं 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय मी आणि 1 वाटी रवा घेतलाय. आता रवा आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तूप गरम करायला ठेवूया. ओवा घालूया, थोडीशी हळद घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडासा सोडा घालूया खायचा. हे मिक्स करून घेऊया. आता तूप गरम करून घेतले, आपण तूप घालूया, मिक्स करून घेऊया चमच्याने. हाताने चोळून घेऊया पीठ आपण. आता हे पीठ आपण मळून घेऊया. पीठ आपलं मळून झाले, थोडंसं घट्टसरच मळलंय पीठ हे मी. तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून रोल बनवून घेऊया. रोल आपले बनवून तयार झाले. तर आता आपण एका कढईमध्ये पाणी घेतलं, एक स्टँड ठेवले, त्याच्यावरती चाळणीला तेल लावून घेतले. आता हे पण बनवून घेतलेले रोल वाफवून घेऊया. त्याच्यावरती ताट झाकून घेऊया आणि 15 मिनिटं आपण हे वाफवून घेऊया. इकडं डाळ भाटी आपली वाफवून होती, तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊया. तेल घालूया, जिरं घालूया, थोडंसं मोहरी घालूया, लसूण घालूया थोडंसं, आणि लसूण कुठून खोबरं आणि कोथिंबीर कुठून घेतले ते पण घालूया. कढीपत्ता घालूया, थोडीशी हळद घालूया, मिरची पावडर घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया. वरण मी अगोदरच शिजवून घेतलं होतं. तर आता वरण पण घालूया. पाणी घालूया, 1-2 ग्लास पाणी घालूया. तयार झाले. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर बघूया आपल्या बाट्या झाल्यात का, रवा वाफवून घेतल्यात. आता आपण चेक करून बघूया. तर बघा, हे शिजल्यात, अजिबात सुरीला चिटकत नाही. म्हणजे आता आपण रोल कट करून घेऊया. तर इथं सगळ्या बाट्या आपल्या कट करून झाल्या का. तर आता आपण तळून घेऊया. तेल टाकूया. आता आपण बाट्या तळून घेऊया. तर बघा, बाट्या दुसऱ्या साईडनं आपण तळून घेऊया. तर बघा, बाट्या आपल्या तळून झाल्या. तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या पण बाट्या आपण तळून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे आपल्या डाळ बाटी आणि त्याच्यासोबत वरण बनवून तयार झाले.